सेम आपण अजून वरती जातोय. तर या पायऱ्यांवरनं वरती जात असताना तुम्हाला परत इथे तटबंदीचा भाग आणि चौक्या पहाऱ्यांचा भाग तुम्हाला दिसेल. कारण हे छोटे छोटे जे गेट्स आहेत ते ऑब्व्हियसली एंट्री पॉईंट आणि एक्झिट पॉईंटला बिलॉंग करत होते. ज्यावेळेस तिकडून कोणी येत असेल तर त्या बाहेरच्या चौकी पहाऱ्यावरती त्यांची विचारपूस केली जात असेल आणि इथून कुणाला बाहेर जायचं असेल तर ऑब्व्हियसली इथे त्यांची विचारपूस केली जात असेल. तर आपण मेन एंट्रन्सकडे जातोय पडत्या पावसामध्ये. आणि आपण ह्या किल्ल्याला अभेद्य किल्ला का म्हटलं जातं हे आत्तापर्यंत या तटबंदीच्या हिशोबानेच बघितलंय. कारण मी एवढे किल्ले फिरलोय तेवढ्या कुठल्याच किल्ल्यावरती आत्तापर्यंत मला एवढी म्हणजे एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणामधली तटबंदी पाहायला देखील मिळालेली नाही. इथे परत एक गेट आहे आणि परत एक बाहेरची तटबंदी आहे जी एक्झिस्ट करते. आणि इथे मुळात 2 गेट दिसतात. मे बी हा रस्ता सध्या युजेबल नसावा किंवा बंद पडलेला असावा किंवा इथे काहीतरी एखादं त्यावेळेस कॉर्पोरेट ऑफिस असेल की किल्ल्यावरती काहीतरी माहिती वगैरे. पण आजची जी व्यवस्था आहे बघू शकता. ठीक आहे, त्या हिशोबाने या किल्ल्याला व्यवस्थित ठेवण्याचं काम केलंय. एवढ्या एका गोष्टीमुळे मी इथल्या लोकल प्रशासनाला काही बोलू शकणार नाही. आणि ऑब्व्हियसली एक गेट एक एंट्रन्स आणि पहारेकऱ्यांसाठी प्रशस्त ठेवलेली जागा हे प्रत्येक किल्ल्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. तर त्याचबरोबर इथे थोडं जास्त प्रमाणात आहे कारण इथे गेटही तेवढे आहेत आणि त्याचबरोबर एंट्री आणि एक्झिटचे पॉईंट खूप आहेत. तर त्यामुळे या किल्ल्यावरती हे ठेवणं खूप महत्त्वाचं होतं आणि यामुळेच सुरुवातीला हा किल्ला अभेद्य होता. ऑब्व्हियसली याचं जे नॅचरल बेनिफिट आहे ते तर आहेच. हे डोंगरावरती आहे, बाजूने कोरलेला आहे तो पूर्णपणे डोंगर, त्या गोष्टी तर आहेतच. पण त्याचबरोबर ही एक अनोखी. आणि आता मी त्या पॉईंटवरती एक्झिट उभा आहे किंवा जातोय ज्या पॉईंटमुळे या किल्ल्याला अजिंक्य किल्ला किंवा अभेद्य किल्ला असं म्हणतात. काय ते वैशिष्ट्य आहे तुम्ही बघू शकता. इथे ऑब्व्हियसली ड्रोन शूट करायला परमिशन नाही आहे, वेगळी परमिशन घ्यायला लागते. दॅट्स वाय तुम्हाला हा व्ह्यू बघायला मिळतोय. हा ड्रोननी कॅप्चर केलेले व्ह्यू मी ऑन रेकॉर्डेड टाकू शकतो. पण ह्याची अभेद्यता बघू शकता. इथे किल्ला आहे आणि हे बघू शकता ज्या एंट्रन्समध्ये मी सध्या आहे त्या एंट्रन्समध्ये हे रॉकचं काम केलेलं आहे आणि हा एक डोंगर आहे याला कोरलेला आहे. जसं आत्ताच्या काळामध्ये बोगदा वगैरे कोरतात त्या टाईप कोरलेला आहे. आणि इथेही पहारेकरी आहेत कारण जिथे गेट तिथे पहारेकरी. या किल्ल्याचं हे वैभव आणि वैशिष्ट्य पाहायला मिळते. तर ऑब्व्हियसली हे रॉक कन्स्ट्रक्शन जे तुम्ही एलोरा किंवा वेरूळमध्ये अनुभवता सेम ॲज इट इज तेच रॉक कन्स्ट्रक्शन इथे तुम्हाला पाहायला मिळते. या पायऱ्यावरती आत्ता काम केलेलं आहे ऑब्व्हियसली, बट ह्या पण जुन्या पायऱ्या आहेत. तिकडे काय जात आहेत आणि आपण एंट्री करतोय भुलभुलैयामध्ये. वापस येता येईल ना पण एकट्याला. ओके, जस्ट एंट्री करतोय भुलभुलैयामध्ये. आता बघा शत्रू सैन्य आलं तर त्याला याच्यामध्ये कुठेतरी अडकून ठेवायचं हा सगळ्यात मोठा इम्पॅक्टफुल प्लॅन या किल्ल्याचा आहे. आणि त्याला टॉर्च नव्हती, ही टॉर्च घातली छोटीशी. आणि ओके इथे ऑक्सिजन वगैरे येऊ शकतो किंवा शत्रू सैन्य वरून आलं तर त्याच्या अंगावरती काहीतरी टाकण्यासाठी येतो तो एक ऑप्शन इथे आहे. त्यानंतर जसं जसं तुम्ही पुढे जाल तसं तसं तुम्हाला फिरवलं जाईल म्हणजे पळवलं जाईल वेगवेगळ्या पद्धतीनं. आणि आजही या गोष्टी आणि विशेष म्हणजे याचं वैशिष्ट्य काय माहिती आहे, हे एका रॉकमध्ये कोरलेलं आहे. दगडा म्हणजे आपण म्हणतो ना डोंगराला कोरून हे बनवलेलं आहे किंवा असे एक एक दगडं लावून बनवण्याचं हे काही साधन नाही आहे. ते याला दगडा म्हणजे डोंगरामध्ये डायरेक्ट कोरलेलं आहे. आणि इथनं वेगवेगळे रस्ते आहेत
आता ऑब्विसली मी एकटाच आहे, पण तरी एक्सप्लोअर करतोय. इकडे तर मला कोणी आहे असं वाटत नाहीये. चलो बघू शकतो. हो शपथ, तुम्ही पाहू शकता लाईट गेली मित्रांनो. ह्याच्यानंतर मला जाणं भीतीदायक वाटतंय, तर मी बाहेर निघतोय. बिकॉज सेफ्टी इज अ इम्पॉर्टंट थिंग फॉर ह्युमन लाईफ. त्यावेळेसचे लोक भीत नव्हते, पण आपल्याला भ्यावं लागणार आहे. आणि पहिल्यांदा मी भीतोय माझ्या आयुष्यामध्ये अशा कुठल्या तरी किल्ल्यामध्ये. पण ही जर टॉर्च आत्ता माझ्याकडे नसती, ऑब्विसली माझ्याकडे तुम्हाला दाखवण्यासाठी, म्हणजे तुम्हाला बघण्यासाठी एक चांगला कॉन्टेंट भेटला असता. पण माझी जी आली असती ना पाठवून, ते शब्दात सांगणं कठीण आहे. तर चला आपण उतरतात खाली. मी तर गिवअप केलंय त्या भुयारामध्ये जायचं. बुलबुलयामधून तर पळून बाहेर आलोय, पण आता या किल्ल्यावरतीच चढतोय. ह्याच्या पायऱ्या ज्या आहेत, रायगड राजगडच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या वेगळ्या आणि ह्या पायऱ्या थोड्याशा वेगळ्या वाटतात. ह्या छोट्या पायऱ्या वाटतात. कारण रायगड राजगडला किंवा मोठ्या किल्ल्यांवरती ज्या पायऱ्यांचं म्हणजे आपण हे म्हणू शकतो, काय कन्स्ट्रक्शन म्हणू शकतो, तर ते कन्स्ट्रक्शन एक वेगळ्या पद्धतीनं केलेलं आहे. छोट्या पायऱ्या आणि मोठ्या पायऱ्या ह्या सेम लेवलवरती तुम्हाला भेटणार. इथे मोठ्याच पायऱ्या भेटतात. मे बी ह्या आत्ता बनवलेल्या असाव्यात, त्यामुळे आपल्याला, मला तसा भास होतोय, कारण हे आजच्या माणसांच्या हिशोबाने बनवलेलं आहे. त्यावेळेस आणि हा व्ह्यू आहे पाठीमागे, नको करू शकता तुम्ही या व्ह्यूला. आत्ता जस्ट पाऊस येऊन गेलाय. मी ठरवता येते माझ्याकडे खायला काहीच नाही टाकला असं तिला. आणि ह्या मी ज्या जागेवरनं आतमध्ये गेलो होतो ना, ती जागा किंवा तो भुलभुलया याच पूर्ण पाषाणामध्ये तो कोरलेला आहे. बघू शकता सेम ॲज इट इज ह्या पाषाणामध्ये. आणि ही ती ड्रिल आहे जी ड्रिल एक किल्ल्याला अभेद्य ठेवते. तिथे एक म्हणजे एक त्या जागेवरती एक गॅप केलेला आहे. तिथून एखाद्या वेळेस एक एंट्रन्स किंवा एक्झिट असू शकतो. इकडे एक बांधकाम दिसतं का जणू, एक मिनिट झूम करतोय. इथे बांधकाम दिसतंय. हे एक्झॅक्ट बांधकामाला हे टच करणारं, म्हणजे हे इथे इथनं लोक ह्या या एंट्रन्सवरनं लोक कदाचित या बांधकामाला बघायला जात असतील, तर त्यासाठी हे बांधलेलं असेल. आणि इकडनंही किल्ल्याची निगराणी ठेवली जात असेल. पण एवढ्या अभेद्य किल्ल्याला मला नाही वाटत की एकसाथ तटबंदी असेल. हे काहीतरी घोडेपागा वगैरे किंवा त्या टाईपचं काहीतरी वाटतंय. एक्झॅक्ट तिथे गेल्यानंतरच कळेल ती वास्तू नेमकी काय आहे. तर आता मी या किल्ल्यावरती उतरतोय. खरं तर चढताना किल्ल्यावरती उतरणं ही एक वेगळी अनोखी कल्पनाच म्हणावी लागेल. नाही जाय ना खायला खाली. हा पण एक बुलबुलयाच आहे. इथे लाईट आहे आणि ते सपोर्टला पण आहे. थिंक हा दरवाजा जो आहे तो खाली जात असावा कुठेतरी अशा जागेवरती की जी जागा एकदम बॉटमला असेल, तळघरात असेल. तर हा बुलबुलया तिथे जात असावा. सेम ॲज इट इज तेच आहे. रॉक कन्स्ट्रक्शन आणि रॉकमध्ये कोरलेलं हा पूर्ण वे. आत्ता मी समोर जातोय आणि इथनं एक एक्झिट तुम्हाला दिसत असेल बघा, राईट. तिथनं जी प्रकाश दिसतो ते एक्झिट आहे. इथे पण एक छोटंसं ट्रॅव्हर आहे इथे. अरे यार, मी ह्याच तर जागेवरनं पळालो रिटर्न. मला भास होतोय, नाही नाही, एक्झॅक्ट ही जागा आहे जिथनं मी वापस गेलोय आणि वरून मी त्याच जागेवरती परत आलो. यालाच तर भुलभुलया म्हणतात यार. की मागच्या एपिसोडमध्ये मी इथनंच रिटर्न पळालेलो. कुछ नहीं आगे एक्झिट आहे.
आणि ह्याच जागेवरनं रिटर्न आल्यानंतर इथनं तर वापस पळालोय मी या पायऱ्यावरनच, राईट, ह्याच पायऱ्यावरनं वापस पळालोय. आणि मी आता परत तिथेच येतोय. हेच या किल्ल्याचे एक वैशिष्ट्य आहे की आपल्याला एक्झॅक्ट कळणारच नाही आपण चाललोय कुठे आणि आहोत कुठे. तर आता मी तिथे चाललोय का, राईट, आता इकडे जायचं. इथे हाच तोच बुलबुलया का इकडे दुसरा आहे यार? ह्या किल्ल्याचा गोंधळ काय कळत नाही. इथे हा बुलबुलया क्लोज होतो आणि इथून वरती जाण्याचा हा रस्ता आहे. आता हा पण एक त्या दगडांमध्ये कोरीव काम केलेलं आहे. आणि आता मी जस्ट चढतोय. मला कोणीतरी म्हटलं की 15 मिनिटांमध्ये किल्ला चढणं होईल. 15 मिनिटांमध्ये किल्ला नसतो चढणार मित्र. राईट, या किल्ल्याची अभेद्यता जी आहे ते खरंच खूप भारी आहे. मी आजवर जेवढे किल्ले बघितले तेवढे किल्ले थकवतात, पळवतात माणसाला, पण ते किल्ले तेवढे कणखर वाटत नाहीत तेवढे ह्या किल्ल्याला पाहिल्यानंतर वाटतं. आणि जर या किल्ल्यावरती तुम्ही येत असताल तर 2 गोष्टीची काळजी नक्की घ्या. खाली येत असतानाच तिकिटाला सुट्टे पैसे आणा किंवा ऑनलाईन वेबसाईटवर एव्हरीवन सेज की तुमच्या मराठवाड्यामध्ये काय टुरिझम आहे फिरण्यासाठी. तर मी सांगेल या देवगिरी फोर्टला तुम्ही जे आत्तापर्यंत अनुभवलं नाही, पाहिलं नाही, ते सगळं इथं पाहायला मिळेल. चला, गणपती बाप्पांचं टेम्पल आहे आय थिंक इथे, आपण टेम्पलकडे जाऊयात. लास्ट व्लॉगमध्ये राजगडला वेदर झालं होतं, मी आणि दीपा होतो. सेम ॲज इट इज वेदर इथे दिसतंय.
लव दिस प्लेस. एवढंच इंटरेस्टिंग वरती जातोय. आणि आपण आता परत एक एंट्रन्स. हा, ह्या ज्या पायऱ्या आहेत ह्या सेम ॲज इट इज पॅटर्न जो आहे तो राजगड रायगडला दिसतो, कारण ह्या जुन्या पायऱ्या आहेत. याचं जे सपाटीकरण आहे हे खूप दूरवरती असतं आणि ॲज इट इज जे 331 किल्ल्यावरती तुम्ही पायऱ्या पाहिल्यात त्या टाईपच पायऱ्या आहेत. Before die, look at this weather, man. Just leave it. जस्ट एंट्रन्स मध्ये आणि मी पुढे चाललोय. इथे पण भिंतीवरती नावं लिहिलेली आहेत. प्लीज यार हे नावं लिहू नका. आता कमी झालं हे नाव लिहिणं वगैरे. वाव, लुक ॲट दिस, लुक ॲट दिस. दिस इज अ रिअल ट्रॅजेडी. हा किल्ला आहे, अभेद्यच नाही, हा जशाची तसा आजही शाबूत आहे किंवा शाबीत आहे. तेव्हा तुला लवकर सांगू आपण. आणि मी आता एंट्री करतोय त्या प्रशस्त दालनामध्ये, जे की एक इम्पॉर्टंट पार्ट आहे या किल्ल्याचा. त्याचं फोर्टिफिकेशन बघू शकता तुम्ही, किती स्ट्रॉंग रॉक कन्स्ट्रक्ट आहे. पण हे पण बाकीच्या किल्ल्यांसारखंच चिकटनबोध दिसतंय. त्या वास्तूला जपण्याचं काम इथल्या लोकल गव्हर्नमेंट बॉडीने केलं आहे आणि याला कलरिंग वगैरे केली जाते आय थिंक. त्यामुळे हे तुम्हाला कलर जो दिसतो उग्र कलर तो हाताचा आहे. इथे काहीतरी असेल, पण इथे एंट्री बंद आहे. ओके, तो ये है गॅलरी. तुमच्या घराची जी गॅलरी आहे त्यापेक्षा, ओ माय गॉड, हे पायऱ्या येतं गॅलरी नाही. भाई लोक स्माइल करा, स्माइल करा ना. आणि बघू शकता तुम्ही पाहण्यासाठी लेआउट दिलेले आहे त्या किल्ल्यावरती. जिथे तिथे आय थिंक हे आत्ताच आहे. ही जी गॅलरी दिसते त्याच्यावर मी सांगितलं पाणी पडतं, ती गॅलरी तर आत्ताची आहे. बट रॉक कन्स्ट्रक्शन जे आहे हे खूप पूर्वीचं आहे. तर या पायऱ्यांवरनं अंदाज लागतोय वरती छत आहे केवढं. हो, काय वाटत. आणि लास्ट इथे खूप खूप अलिशान असं टेरिस आहे, पण नाव तिकडे जायला परवानगी नाहीये. खूप खूप अलिशान आहे. म्हणजे या किल्ल्याचा सगळ्यात शानदार व्ह्यू जर येत असेल ना किंवा या किल्ल्याभोवतीच्या प्रदेशाचा, तर नक्की तिथूनच यावं. राईट. तर आपण आता त्या लोकॅलिटीला आहोत. आणि हे जर तुम्हाला दिसतंय ते आहे भारत माता मंदिर. हा आहे ते मिनार.
आणि तिकडे तो दिसतोय तो गाडी पॉइंट वगैरे तो आहे एक्झिट आहे किल्ल्याचा. आणि एवढ्या वरती आलोय, खूप तुफान जोराचा पाऊस सुरू आहे आणि तरी सुद्धा मी या किल्ल्याला एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करतोय. फोर्टिफिकेशन बघू शकता. हा जो टेरेस होता ऍज इट इज टेरेसच्या मी वरती आहे आणि हा क्लाउडेड वेदर, ओ माय गॉड, खरंच एवढं सुंदर कन्स्ट्रक्शन आणि त्याचबरोबर एवढं सुंदर नेचर त्याला तर पाहायला तुम्हाला इथेच मिळणार आहे, राईट. सह्याद्रीच्या व्ह्यू पॉइंट मध्ये खूप सारे किल्ले आहेत, पण मी सह्याद्रीच्या किल्ल्यांना कमी लेखत नाहीये बरं, फक्त मी तारीफ करतो याची. दिस इज ओ मला कालच आणि मी किल्ल्याच्या शेवटच्या टोकावरती जातो जिथे एक तोफ ठेवलेली आहे. आणि ही तोफ तुम्ही पाहू शकता किती लांब पल्ल्याची आहे. तर ती तिथे थोडं सावकाश चालावं लागेल. वाड्याचा आवाज जर तुम्हाला येत असेल तर नक्कीच खूप आवाज येतो. आणि कदाचित ते वारं नसावं, हे खूप आणि या पॉईंटवरनं आपण वरती गेलो होतो. पाऊस आल्यामुळं मी तुम्हाला ते दाखवू शकलो नाही, पण एक्झॅक्ट त्या पायऱ्या आहेत ज्यावरती आपल्याला त्या दुर्गा तोफीपर्यंत घेऊन जातात. आणि सेकंड इकडे एक तोफ आहे, काळा पहाड तोफ, पण लवकरच आपण आलो का कस काय फोटो काढायचे कपडे काढा हातानं वाळू हो ठीक आहे. इकडून गाडी इकडून खालून जी हवा येते ना जस्ट शरीरामध्ये म्हणजे कपड्यामध्ये
ही सिटी आहे जी आता स्टॅब्लिश झाली. त्यावेळेस ही गावठाण असणारच आहे आणि त्यावेळेस हे गाव जेव्हा असेल म्हणजे ॲज अ त्या काळामध्ये, तर हे किल्ल्यावरती तर सगळे लोक राहू शकत नाही. त्यावेळेस हे गावठाण असणार आहे आणि ह्या जवळच्या गावात आणि या किल्ल्यावरनं मी आता खाली उतरतोय. तर खाली उतरताना देखील हा किल्ला म्हणजे त्याची जी वास्तू आहे ती किती ऐतिहासिक आहे किंवा किती इम्पॉर्टंट आहे हे दर्शवतं. ओ भाई काय स्ट्रोक पडली. जस्ट ही जी वीज आहे तो जो डोंगर प्रदेश आहे तिथे पडलेली आहे आणि त्याचा आवाज आत्तापर्यंत येतोय. जवळजवळ एक 7 ते 8 सेकंद ही वीज चालली आहे किंवा त्यापेक्षा जास्तच वेळ, 10 सेकंदाच्या जवळपास. ज्यावेळेस वेदर क्लाउडी असतं ना त्यावेळेस असे फॅक्ट तुम्हाला पाहायला मिळतातच. आता एक आशा आहे रेनबो बघण्याची. मे बी दाखवला एखादा रेनबो तर नक्की अनुभव. बट हे टेरिस आहे आणि इथेच ती कुठेतरी वीज पडली आहे.